कोविड स्वस्तेक बाकीचे ॲप पळोवपी तसेच संघाचे काम पळोवपी कार्यवाह संजय बाब वालावलकर तशेंच मागता आमचे श्रीपाद भाऊ आमचे कडेन मुद्दाम हांगा आयिल्ले आसा गोंयांत तांकां पदा दिवन तांचो येवकार करता तांचे सुप्रिया धोंड तांणी येवचे आनी तांचे वक्ता तांणी घेवचे. सर 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 ते भायर इंडिव्हिज्युअल हमारा पेशंटांक दिवपा खातीर सगळ्यांक पावोवपा खातीर जेंचे कोणाचे कन्सेंट जेंका कोणाचो होकार आसतलो घेवपा खातीर तांकां दितले कोणाचे फोर्सिबली हें करचुना. बाकीचे कितें आसा गोंय सरकारा वतीन दोतोर आमचे सांगतलेच. तेन्ना परत एकदा सगळ्यांनी स्वागत करून ह्या कार्यक्रमाचे हांव हेल्पिंग हँड जी संस्था तोडना हे पळयता सादारण 150 त्यांचे पेशंट असता ताचे मिलिंद महाले पेशेंट है सीवियर है उनको हम रिकमेंड इसका नहीं कर रहे हैं. मेडिसिन जो क्या डिस्ट्रीब्यूट की जा रही है थ्रू वेरियस नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन और सेवा भारती. गोवा में हम लोगों ने जो आइडेंटिफाई किया है अभी तक इसमें मातृभूमि सेवा संस्थान है, केशव सेवा साधना है, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी कोक्कल विभाग है, गोमंतक कॉलेज है, डिपार्टमेंट ऑफ आयुष गोवा गवर्नमेंट है एंड हेल्पिंग हैंड्स. आयुष शिक्षकोर वितरणाच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट माननीय गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे आयुष्याचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर दत्ता भट, आमचे CCRESचे CHK गुप्ता, वेगवेगळे संघटनाचे सगळे पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू भगिनी, भावांनो आणि भयणी. कार्यक्रम ल्हानसो आशिल्लो परंतु उशीर जावंक जायना त्यामुळे आम्ही तो बेगिना बेगीन दवरला आणि कोविडाच्या या सगळ्या हातून चड संख्या जमप बरोबर न्हय म्हणून ल्हानसो कार्यक्रम केला आसा. परंतु बेगिना बेगीन जे औषध आहा जे कोविडा खातीर आयुष मिनिस्ट्रीन जे काडिल्ले आसा ते लोकां पर्यंत पावचे हो ताचो फाटलो हेतू आशिल्लो. मातसो उशीर जाला कारण आयुर्वेदा किंवा इतर इंडियन पॅथी ज्यो आसात ही जी सिस्टीम हजारो वर्षांची सिस्टीम आमकां सगळ्यांक खबर आसा. म्हणटात 5000 वर्षापेक्षा जास्त जुनी म्हणून खूप म्हणजे हजारो वर्षांची. आणि त्यामुळे आताच्या या गणितांक ते रिसर्च ताचे बसना. गेली कित्येक महिने जवळजवळ 2 वर्षाच्या आसपास आमचे सायंटिस्टांनी वेगवेगळे पद्धतीचे तरेचे फॉर्म्युले हे टास्क फोर्साक धाडिल्ले. खूपशे फॉर्म्युले म्हणजे आम्ही रिसर्चाची पद्धत सुद्धा बदलली कारण ॲलोपॅथी आणि आयुर्वेदा हे एका मापाच्यान तोलून उडून जायना. कारण जसे म्हणतात की 5000 पेक्षा जास्त ओल्ड पॅथी जशाच तशी अजूनही आज मनशाच्या जीवनात तितलोच ताचो भरगच्च उपयोग आसा. त्यामुळे त्याची जी घटपण आसा काय ताची जे काही मोठेपण आसा तातूंत सिद्ध जाता. त्यामुळे आम्ही त्या रिसर्च बरोबर ते जोडूंक शकनात. त्यामुळे परंतु सरकारच्या हाजेनुसार नोटिफिकेशनानुसार आम्ही वेगळी पद्धत रिसर्चाची केली आणि खूपशे फॉर्म्युले हे धाडिल्ले. परंतु शेवटी ते औषध आसा आणि ही कोविड एक नवीन व्हायरल आशिल्ल्या कारणान
जे काही औषध करतले ते व्यवस्थितपणे जावचे हो ताचे फाटलो हेतू आनी म्हणून थोडो इल्लो उशीर जाला. हाजे नंतर सुद्धा फटाफट अशे तरेचे मेडिसिन जे आसात प्रत्येक व्हायरसाक मेडिसिन आसा करून ते समजे तोलून मोलून त्या वखत लोकां पर्यंत पावूंक जाय आनी ते 100% इफेक्टिव्ह ठरोवंक जाय. ह्या बाबतींत ताका लागून असो डिले जालो. आनी फॉर्म्युले कारण एक कोरोनिलाचो फॉर्म्युला रामदेव बाबान काडिल्लो तुमकां सगळ्यांक खबर आसा. अशे अनेक फॉर्म्युले हे खंय तरी इफेक्टिव्ह फॉर्म्युले हे गेल्ले आसात आनी ताजे इल्ले एक एक करून नंतर तो भायर सरतलो. आयुष मंत्रालय हे आमची इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन आमी खरे म्हणशी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींचे आभार मानपाक जाय कारण तेणें जवळ जवळ 65-70 वर्सां नंतर ज्या पॅथी कोणी लक्षात दिलं ना अशी तरेची जी काही आमची सिस्टीम आसा इंडियन सिस्टीम जी जगाक आज मान्य आसा. जग आज आपुलकेन पळयता आपल्या कडेन मागता आमचे तुमचे जी आयुष पॅथी आसा ती आमचे कडेन सुरू जावंक जाय. तरेची कितलींशीं राष्ट्रां जी आसात आनी ह्या कोविड सिच्युएशनात आमी खूब राष्ट्रांक कशी मदत पाविल्ली आसा औषधाची आनी इतर सगळ्यांची. मागीर ती प्रिव्हेंटीव म्हणून आसूं किंवा ट्रेडिशनल मेडिसीन म्हणून आसूं अशा हातूंतल्यान ही पॅथी आज वयर सरता आनी ते वाडोवपाचें काम नवीन मिनिस्ट्री करून माननीय नरेंद्रभाई मोदीजीन वेगळी मिनिस्ट्री केली ताका स्पेशल दर्जो दिलो आनी त्यामुळे गेल्या 7 वर्सांत हाजे बरे परिणाम आमकां देशांत आनी परदेशांत सुद्दां पळोवपाक मेळटात. त्यामुळे तांचे खरोखरच आमी आभारी आसात. त्याच बरोबर मागीर होमिओपॅथी आसतली, युनानी आसतली, सिद्ध आसतलो, योग आसतलो, हे सगळ्यो पॅथी जगाक दिल्यो. आणि एक गोष्ट निश्चितपणे म्हाका मुद्दम नमूद करता की जवळ जवळ 7 वर्सां पयलीं योगा डे आमी साजरो केलो. योगा सगळ्या जगाचेर थाराव हाडून दिलो. परंतु तेन्ना सुरू केल्लो म्हणून आज योगाचो उपयोग ह्या कोरोना खातीर जालो आनी जग आज म्हणटा जे काही राष्ट्र म्हणटात की तुम्ही 7 वर्सां पयलीं आमकां योग दिलो म्हणून खंय तरी कोरोना वयल्यान आमी बचाव करूंक शकले. ही एक दूरदृश्टी आमच्या पंतप्रधानांची हाची मुद्दम हांवें नमूद केल्ली आसा. त्यामुळे जे काही आमच्या मातयेन आमच्या हातून जाल्ली जे काही ही औषधी आसा ही औषधी आमकां खरोखरच खंय तरी ह्या सगळ्या व्हायरल रोगा पासून आमकां मुक्त करतली, बरी करतली अशी आमी अपेक्षा धरुया. गोंयचे आयुष डिव्हिजन आसतलें, आयुष मंत्रालय आसतलें, आमी सर्वतोप्रती जे जे कितें करूं जाता ते करता. कदाचित प्रसिद्धी फाटल्यान मातशें आमी कमी आसतले परंतु जे जे कितें आमकां शक्य आसा तें आमी सगळें करतात. आनी हाज्या फुडें एक सेवा म्हणून आणि ही पॅथी इंट्रोड्यूस करपा लागून आमी करीत रावतले. तुम्ही सगळ्यांनी जे काही सहकार्य दिलें त्याबद्दल पत्रकारांचे तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद दिता. मिडियम आसतलो अशें हांकां हे पावोवपाचें करात. खरोखर एकदम बरी औषधी आसा आनी ताचे सायड इफेक्ट ना ते व्हडले डॉक्टर गुप्तान सांगिल्लें आसा. तुमकां परत एकदा मनापासून देव बरें करूं म्हणटा. जय हिंद. For tablet under the Ministry of the Ayush, Government of India, along with Central Council of Research, Ayurvedic Science, CCRAS आणि मातृसेवा प्रतिष्ठान हाचे या सोहळ्याक आमच्यामध्ये हजर असतात भारताचे डिफेन्स मिनिस्टर राज्यमंत्री श्री श्रीपाद भाऊ नाईक, आमचे डेप्युटी डायरेक्टर फॉर द आयुष डॉक्टर दत्ता भट, त्याचबरोबर CCRAS इनचार्ज फॉर द गोवा डॉक्टर HK गुप्ता, बा मिलिंद महाले आणि तसंच डॉक्टर सूरज हांगासर आशिल्ले म्हणजे सगळे पत्रकार भावानो भयणानो, various representatives of the various organizations जे डिस्ट्रीब्युशना खातीर काम करतले वावुरतले तांचे रिप्रेझेंटेटिव्स आसात. आयुर्वेदिक फिजिशियन्स डॉक्टर समीर आसात, बाकीचे आयुर्वेदिक फिजिशियन्स फ्रॉम द हेल्थ सर्विसीस फ्रॉम द डायरेक्टर ऑफ आयुष हांगासर हजर आसात. खूब बरी गजाल. पयल्यात पयली आयुष मंत्रालयाच्या वतीन म्हणजे आयुष 64 डिसिजन मेडिसिन्स हे पुराय देशभर डिस्ट्रीब्यूट करपाक सुरवात केले आणि फॉर द असिम्प्टोमॅटिक पेशंट अँड अलॉंग विथ दर कोविड पॉझिटिव्ह सर्टिफिकेट्स पुराय देशभर सगळीकडे डिस्ट्रीब्यूट जाता आणि ताचे खूप बरे रिझल्टूय बी. ज्या पद्धतीत इन आयुष 64 द मेडिसिन्स अवेलेबल विथ इज एन अँटीव्हायरल, अँटीपायरेटिक अँड इट इज एन फॉर इम्युनिटी बुस्टर. या तिनूय तरेची मेडिसिन्स या आयुष 64 या मेडिसिन आसा विच इज प्रूव्ड बाय द CCRAS. म्हणजे ऑल द मेडिसिन्स इन आयुर्वेदा ताजो रिसर्च ऑल ओव्हर इंडिया CCRAS दिस इज द ओल्ड ऑर्गनायझेशन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हाजो रिसर्च CCRAS करता. दे हॅव जशें भाऊन सांगले डॉक्टर HK गुप्ता हांणी सांगले त्या प्रमाणे आयुष 64 they are doing the research for last 1 year and they have proved that this medicine is very much useful as an antiviral, antipyretic and immunoboosters and which is again
विच इज अप्रूव्ड बाय एज अ प्रोटोकॉल बाय द ICMR. तांच्यांनी बी अप्रूव्ड केल्ले आसा. देर इज अ रिसर्च पेपर्स ऑल्सो सबमिटेड टू द ICMR and which is the guideline given by the government of India. हांवें जस्ट कळपा खातीर सांगता, कोणाच्या मनात संभ्रम उरचो न्ही. कित्याक गव्हर्मेंट ऑफ इंडियाची आयुषाची गायडलायन आणि ICMRचो प्रोटोकॉल तांच्यांनी फायनलायज केल्या प्रमाणे आयुष 64 ही मेडिसिन आमच्या सरकारच्या वतीन आमचे आयुष विंग जे आसा, हे आयुष डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर दत्ता भणक आसा अवेलेबल आसा. सगळ्या PHCनी आम्ही अवेलेबल करतले, जेणे करून आमचे आयुर्वेदिक फिजिशियन्स आसा हांच्याकडे जे जे पॉझिटिव्ह पेशंट्स थंय आसा, आम्ही जशें म्हटलां की अलॉंग विथ अवर होम आयसोलेशन किट विल डायरेक्टली डिस्ट्रीब्यूट मेडिसिन. कारण जेणे करून जे होम आयसोलेशनान घरा कडेन आसा तांच्यांनी हे मेडिसिन्स कंटिन्यू घेवपाक कांयच हरकत ना. विच इज अ प्रूव्ड मेडिसिन फॉर द ताच्या खातीर आसा. त्या खातीर आम्ही पळयता की डे बाय डे दर इज रिसर्च इज गोईंग इन COVID-19 ह्या दुयेंसाचेर. एखाद्या वेळी जेन्ना प्लाझ्मा थेरपी वापरली वयताली, ताज्या उपरांत आज प्लाझ्मा थेरपी वापरनात. WHO इज डुईंग द रिसर्च, इन इंडिया इज ऑल्सो डुईंग द रिसर्च. वेरियस ड्रग्स जे आसा हे पयलीं वापरलेले वयताले ते आतां वापरना, आतां नवीन ड्रग्स वापरता. हे सगळ्याच्या व्यतिरिक्त देर इज अ पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स. जे आज हांव मुद्दामून एक पेशंटा खातीर GMCन उलयतालो. देर इज अ यंग बॉय ऑफ 29 year old जो बरो जावन घरा कडेन गेलो. आफ्टर 27 days ही सडन कॉलॅप्स. ताजो BP लो जालो आनी ताका एडमीट केलो. एडमीट केल्या उपरांत ही गॉन इन टू द मल्टी ऑर्गन फेलियर. म्हणजे अशाय पद्दतीची पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन ही आफ्टर कोविड जावपाक लागलेली आसा. ताच्या खातीर जेंका कोविड जावन गेला तांच्यांनी बी काळजी घेवप हे खूब गरजेचें आसा. काळजी घेता आसतना आमी सदांच म्हणटा बीइंग आयुर्वेदिक डॉक्टर्स देर इज अ दिनचर्या, ऋतुचर्या आनी ताज्या उपरांत खंयचेंय दुयेंस जाल्या उपरांत ताजेर कॉम्प्लिकेशन इन फ्युचर कितें जाता ती टाळपा खातीर काही जो उपक्रम सांगलेलो आसा तो करपूय तितकोच गरजेचो आसा. त्या खातीर म्हणजे कोरोना हो न्यू व्हायरस जगा खातीर आसा आनी ह्या न्यू व्हायरसाची कॉम्प्लिकेशन्स डे बाय डे जे रिसर्चांनी नवीन नवीन कॉम्प्लिकेशन्स दितच आसा. ताज्या खातीर म्हणजे सगळ्यां खातीर इतकेच कळवणे आसा, इतकेच मागणे आसा. आमी कोरोनांतल्यान बरे जाले हाजो अर्थ पूर्ण बरे जाले न्ही. जेंचो CT स्कोर म्हणजे 12च्या वयर वयता तांकां खरोखरच म्हणजे त्या डेंजरांनी वचूं शकता. ताज्या खातीर तांच्यांनी प्रिकॉशन्स ही फुडले 6 म्हयने ही नक्कीच प्रिकॉशन्स घेवची पडटली. आनी त्या खातीर आपल्या डायटान आसतलो, आपल्या डे टू डे रुटिनान आसतलो हो प्रिकॉशन्स तांच्यांनी घेवचो. आणि ज्या प्रमाणे भाऊन आता उल्लेख केलो जे आयुर्वेदात सांगलेलो आहार आसतलो, विहार आसतलो हो खूप महत्वाचो आसा. दिनचर्या आसतली ही तितकीच महत्वाची आसा. त्या खातीर आपलो योगा थेरपी आसतली, ह्यो सगळ्यो गजाली नित्याच्यो जर तरी पाळ्यो जाल्यार पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन ही खूप कमी प्रमाणात दिसतली. आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केले की आम्ही पोस्ट कोविड आयुष क्लिनिक सुरू करता म्हणून. ऑलरेडी आम्ही पोस्ट कोविड आयुष क्लिनिक ही आमच्या थोड्या PHCनी सुरूय केली. कारण डॉक्टर दत्ता भणक आसा आमचे संबंधित आयुर्वेदिक डॉक्टर्स दे आर इन टच विथ आयुष मिनिस्ट्री. आयुष मिनिस्ट्रीच्यान अपग्रेड कितें करता आणि नवीन मेडिसिन्स कितें दिता ही सगळ्या पर्यंत गोंयांत पावोवची हाच्या खातीर सातत्यान प्रयत्न आसा. आमचो आयुष सेल विल डेफिनेटली म्हणजे पोस्ट कोविड आयुष क्लिनिक हाचेर काम करतलो. खूप जाणांनी म्हणजे आम्ही जरी म्हटलें म्हणजे आपूण कोविडांतल्यान बरो जालो सुद्धा आसत जाल्यार पोस्ट कोविड आयुष क्लिनिकाचो लाभ घेवचो. त्याच बरोबर सगळ्यात महत्वाचें आमकां 100% वॅक्सिनेशन अबाव 45 हे पुराय करपाक जाय. ताच्या खातीर टिका उत्सव 2 हो आमी सुरू केला. टिका उत्सव 2 म्हणजे जरी खूप मोठो रिस्पॉन्स मेळना पण खूप बरो रिस्पॉन्स मेळटा. माझे म्हणणें आसा की तेच्यानी 100% करपा खातीर सगळ्यो ग्रामपंचायती आनी म्युनिसिपालिटी हांच्यानी इनिशिएटीव्ह घेवचे आनी टिका उत्सव 2 सहभागी जावचे जेणे करून आमकां 18 to 44 हाजेर रोखडेच फुडल्या 3-4 दिसां भितर आमकां कॉन्सन्ट्रेट करपाक जाय. त्याची चलता त्या टिका उत्सवात सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभागी जावचे. आज परत एकदा थँक्स फॉर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, थँक्स फॉर नरेंद्र मोदीजी आणि अगेन आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ ज्यांच्यानी इनिशिएटिव्ह घेतली आणि आयुष 64 मेडिसिन्स गोंयांत अवेलेबल करून दिली. जरी हांगा आज आम्ही त्याचे लॉन्चिंग केला. आमच्या प्रत्येक PHC प्रत्येक CHC आयुष डॉक्टरांकडे ती इजिली अवेलेबल आसतली. बिसाइड्स दॅट आमचे ज्यो NGOज त्यांच्यानी पुढाकार घेतला सगळ्याकडे अवेलेबल करपाचो तांच्याय कडेन अवेलेबल आसतली.
टू मेंटेन द रिकॉर्ड तांच्यांनी म्हटलं की आधार कार्ड आणि सर्टिफिकेट हे प्रत्येकान दिवचे आणि सगळ्यापर्यंत आयुष 64 ही मेडिसिन्स पावची. देव बरे करू.